Today we are going to see assembly interface of CATIA. Okay, CATIA मध्ये असेंब्ली मॉडेलिंग कसं करायचं ते आज आपण बघणार आहे. पण त्यापूर्वी असेंब्ली म्हणजे काय ह्याचा थोडासा अर्थ आपण बघून घेऊया आणि मग असेंब्ली ऍक्च्युली CATIA मध्ये कशी करायची ते आपण बघणार आहे. आता असेंब्ली म्हणजे काय तर निव्वळ कलेक्शन ऑफ पार्ट म्हणजे असेंब्ली नाही म्हणता येत. कारण नुसतेच जर मी पार्ट कंपोनंट गोळा करून ठेवले तर असेंब्लीचा मूळ उद्देश सॅटिस्फाय होत नाही. असेंब्लीचा मूळ उद्देश काय तर काहीतरी एक अर्थपूर्ण स्ट्रक्चर क्रिएट व्हायला पाहिजे किंवा असं एखादं काहीतरी यंत्र तयार व्हायला पाहिजे, काहीतरी सिस्टीम तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून त्या असेंब्लीमधनं मला काहीतरी मोशन मिळेल, काहीतरी डिस्प्लेसमेंट मिळेल, तर काहीतरी मिनिंगफुल त्यातनं जनरेट होईल. नुसतेच पार्ट गोळा करून ठेवलेत ह्याला असेंब्ली म्हणता येत नाही. तर असेंब्ली अशा असेंब्लीचं जर मिनिंगफुल काहीतरी स्ट्रक्चर मला बनवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा असेंब्लीचा घटक आहे तो म्हणजे त्या असेंब्लीच्या पार्टमध्ये समजा त्या असेंब्लीमध्ये 5 पार्ट असतील किंवा 10 पार्ट असतील तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. एक पार्ट दुसऱ्याच्या विथ रिस्पेक्ट टू काहीतरी रिलेशन बाळगून असायला पाहिजे. तिसरा पार्ट दुसऱ्याच्या विथ रिस्पेक्ट टू काहीतरी रिलेशन मेंटेन करून असायला पाहिजे आणि असंच बाकीच्या पार्टसाठी. जोपर्यंत हे एकमेकाशी रिलेशन जनरेट होत नाही तोपर्यंत त्या कलेक्शनला असेंब्ली ॲज सच म्हणता येणार नाही. सो दॅट इज द मीनिंग अँड इम्पॉर्टंट डेफिनिशन ऑफ असेंब्ली. सो असेंब्ली ही निव्वळ पार्टचं कलेक्शन नसून प्रत्येक पार्टमध्ये काही ना काहीतरी रिलेशन असणार आहे. एक पार्ट दुसऱ्या पार्टच्या विथ रिस्पेक्ट टू मूव्ह होत असेल, एक पार्ट दुसऱ्या पार्टच्या विथ रिस्पेक्ट टू रोटेट होत असेल किंवा 2 पार्ट एकत्र आहे तसे थांबत असतील. ते जर मूव्ह होत असतील तर दोघंही एकत्र मूव्ह होत असतील किंवा 2 पार्टच्या एका पर्टिक्युलर फेसेसमध्ये काही विशिष्ट अंतर असेल, काही विशिष्ट कोन असेल, ते दोन्ही फेसेस एकमेकाला समांतर असतील, ते दोन्ही फेसेस एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. असे रिलेशन्स जोपर्यंत एकमेकांमध्ये इस्टॅब्लिश होत नाहीत, तोपर्यंत त्या कलेक्शनला निव्वळ कलेक्शनच म्हणता येईल, त्याला असेंब्ली म्हणता येणार नाही. त्यामुळं इथं CATIA असेंब्ली करत असताना आपल्याला तो एक भाग खूप महत्त्वाचा लक्षात ठेवावा लागणार आहे. ओके. मला वाटतंय असेंब्लीची व्याख्या आता कळलेली आहे. आता इथं CATIA असेंब्ली बनवत असताना इथं आपल्याला ऑब्व्हियसली असेंब्ली वर्कबेंचमध्ये जायला पाहिजे. आता असेंब्ली वर्कबेंचमध्ये जायचं कसं? तर इथं स्टार्टमध्ये या. स्टार्ट, मेकॅनिकल डिझाइन आणि इथं 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय असेंब्ली डिझाइन. ओके. मी असेंब्ली डिझाइन क्लिक करतोय. तर तुम्हाला इंटरफेस दिसेल असेंब्ली डिझाइनचा. उजवीकडे तुम्हाला काही आयकॉन्स दिसतायत. मी हायलाइट करतोय इथं आयकॉन्स काही. त्याच्याबरोबरच काही आयकॉन्स अजूनही इनएक्टिव्ह आहेत. ते जसजसे तुम्ही ह्याच्यामध्ये पार्ट टाकत जाल, तसतसे ते आयकॉन्स ॲक्टिव्ह होत जातील. आता तुम्ही म्हणाले तसं असेंब्ली नावाचं काहीच दिसत नाहीये. तर डावीकडे वर तुम्ही स्पेसिफिकेशन ट्रीमध्ये जर बघितलं, तर इथं प्रॉडक्ट नावाचं काहीतरी दिसतंय. ते प्रॉडक्ट म्हणजेच असेंब्ली. CATIA असेंब्लीला प्रॉडक्ट असं म्हटलं गेलेलं आहे. तर ह्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही तुमच्या असेंब्लीमध्ये जेवढे पार्ट्स किंवा जेवढे कंपोनंट्स आहेत, तेवढे कंपोनंट तुम्ही इथं कॉल करायचे आहेत किंवा ॲड करायचे आहेत. ओके. तर याचा अर्थ काय होतो, की ॲक्चुअली असेंब्ली CATIA बिल्ड करण्यापूर्वी माझ्याकडं त्याच्यासाठी लागणारे जे काही कंपोनंट्स किंवा जे काही पार्ट्स आहेत, ते अगोदरच तयार असणं आवश्यक आहे. त्यामुळं असेंब्ली वर्कबेंचला जाण्यापूर्वी हे एन्शुअर करून घ्या, की माझ्याकडे त्या असेंब्लीसाठी लागणारे सगळे पार्ट्स तयार आहेत. जेणेकरून मी जेव्हा असेंब्ली वर्कबेंचमध्ये एंटर करेन, तेव्हा मला ते सगळे पार्ट एक-एक करून कॉल करता येऊ शकतात. आता त्यासाठी पहिल्यांदा मला एक 2 ते 3 पार्ट्स तयार करून घ्यावे लागतील. आता हे तयार करायचे म्हणजे कुठं करायचे? तर मला असेंब्ली वर्कबेंचमधनं बाहेर पडावं लागेल किंवा असेंब्ली वर्कबेंच बंद करावं लागेल आणि वेगवेगळे पार्ट फाइल्स मला तयार कराव्या लागतील आणि प्रत्येक पार्ट फाइलमधनं मला जे पार्ट्स पाहिजेल आहेत, ते मला मॉडेलिंग करून घ्यावे लागतील. ओके. सो आत्ता तुर्तास मी असेंब्ली वर्कबेंच बंद करतोय आणि माझ्या असेंब्लीसाठी समजा मला 3 पार्ट पाहिजे आहेत, तर एकूण 3 पार्ट मी इथं बनवून घेणार आहे. ओके. सो आय एम क्लोजिंग धिस असेंब्ली वर्कबेंच. ओके. आता असेंब्ली तर मी क्लोज केली. आता मला काय पाहिजेल आहे, तर माझ्या असेंब्लीमध्ये एकूण 3 पार्ट आहेत. त्यामुळे मला एकूण 3 पार्ट फाइल्स तयार कराव्या लागतील. म्हणजे काय? तर स्टार्ट, मेकॅनिकल डिझाइन, पार्ट डिझाइन हे मला 3 वेळेला करावं लागेल आणि प्रत्येक वेळी मला वेगवेगळं मॉडेल इथं तयार करून घ्यावं लागेल. आता इथं ह्या पार्टचं नाव काय आहे? पार्ट 1 असं नाव दिलंय. त्याच्याऐवजी मी नुसतं 1 म्हणतो इथं. 1 म्हटलं, ओके म्हटलं.
ओके. आता तुम्ही इथं बघू शकताय उजवीकडं सॉलिड मॉडेलिंगचे सगळे ऑप्शन्स इथं आलेले आहेत. इथं सगळे सॉलिड मॉडेलिंगचे ऑप्शन्स आहेत. डावीकडं स्पेसिफिकेशन ट्री आहे आणि खाली पण नेहमीचे आपले ऑप्शन्स आलेले आहेत. तर ही पार्ट फाइल आहे. ह्याच्यामध्ये मी सॉलिड मॉडेलिंग करू शकतो. आता मी काय करणार आहे, तर माझ्या असेंब्लीसाठी लागणारा जो काही पार्ट आहे, तो एक पार्ट मी इथं बनवणार आहे. समजा एक पार्ट मी बनवतोय आता. स्केच मोडमध्ये गेलो. त्या प्लेनला क्लिक केलं आणि समजा साधा एक रेक्टेंग्युलर पार्ट मला बनवायचा आहे. रेक्टेंगल ऑप्शन घेतला आणि इथं एक पार्ट तयार केला. त्याला मी डायमेन्शन देतो. ओके. 150 बाय 150 बाय 120चा मी रेक्टेंगल काढलाय. एक्झिट केलं आणि त्याला मी आता पॅड करतोय आणि एक 200 चा ब्लॉक मी इथं तयार करतोय. ओके. त्यानंतर आता ह्या फेसवरती हा जो फेस मी हायलाइट करतो त्याच्यावरती मला एक होल टाकायचा आहे. काही विशिष्ट डायमीटरचा एक होल मी तयार करतो. त्यामुळे स्केच म्हटलं मी या फेसवरती क्लिक करतोय आणि ह्या सेंटरचा उपयोग करून मी इथं सर्कल क्रिएट करतोय. विशिष्ट डायमीटर घेऊ आपण त्याचा. समजा मी काहीतरी 80 डायमीटरचं सर्कल काढलंय. एक्झिट करतोय आणि आता हे जे होल मी मारणार आहे पॉकेट ह्या ऑप्शननं, ते काय मी पूर्ण थ्रू मारणार नाहीये. काहीच अंतरासाठी मी मारणार आहे. समजा एक 100 तुम्ही इथं बघू शकताय. मी हे 100 चा होल इथं मारलेलं आहे. ओके. हा पार्ट आता माझ्या असेंब्लीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे मी ह्याला सेव्ह केलं. सेव्ह म्हटलं आणि फाईलला तुम्ही इथं काहीतरी नाव द्यावं लागेल तुम्हाला. समजा 1च नाव दिलं. सेव्ह केलं. आता एक पार्ट माझा तयार झाला. त्याचं नाव आहे 1.cat पार्ट. तुम्ही इथं कोपऱ्यात इथं बघू शकता 1.cat पार्ट. असेच मला अजून 2 पार्ट तयार करायचे आहेत. ओके. ही फाईल मी क्लोज करतोय. क्लोज दिलं. आता दुसरा पार्ट तयार करायचा त्यामुळे दुसरी फाईल स्टार्ट मेकॅनिकल डिझाइन पार्ट डिझाइन इथं आता 2 म्हणतो मी आणि ओके म्हणतो. आता इथं 2 नावाचा पार्ट तयार झाला. वर तुम्ही इथं बघू शकताय. इथेही मी तसंच करणार आहे. आता पहिला पार्ट जर तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये एक रेक्टेंग्युलर ब्लॉक आहे आणि त्याला एक सिलिंड्रिकल होल मी पाडलेला आहे. आता हा जो दुसरा पार्ट आहे तो मी असा तयार करणार जेणेकरून तो पहिल्या पार्टच्या ब्लॉकचं जे होल आहे त्या होलमध्ये बरोबर फिट बसेल असा मी हा दुसरा पार्ट तयार करणार आहे. त्यामुळे त्यासाठी मला पहिल्या पार्टमधल्या त्या होलच्या डायमीटरची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. ओके. स्केच म्हटलं मी त्या प्लेनला क्लिक केलं आणि सर्कल काढलं इथं. मला वाटते 80 डायमीटर काहीतरी सर्कल होतं ते. त्यामुळे मी ह्याचं डायमीटर 80 करतोय. 80 केलं. एक्झिट म्हटलं आणि हा एक साधारण एक 100 चा मी किंवा 150 चा एक सिलेंडर तयार केला. त्याला पण मी सेव्ह करतो. हा झाला दुसरा पार्ट माझा. मी इथं 2 म्हटलं. ओके म्हटलं. आता माझ्या असेंब्लीमधले 3 पैकी 2 पार्ट माझ्याकडे आता तयार आहेत. आता तिसरा पार्ट तयार करायचा त्यासाठी ही फाईल मला क्लोज करावी लागेल आणि आता तिसरा पार्ट स्टार्ट मेकॅनिकल डिझाइन पार्ट डिझाइन इथे मी 3 म्हणतो आणि ओके म्हणतो. आता तिसरा जो पार्ट आहे तो ह्या दोन्ही पार्टला सपोर्ट करणारा आहे. म्हणजे साधारण एक बेस प्लेट सारखा मी पार्ट तयार करणार आहे ज्याच्यावरती तो ब्लॉक असेल आणि त्या ब्लॉकच्या त्या सर्क्युलर होलमध्ये ते सिलेंडर बसलेला असेल. अशी एक माझ्या असेंब्लीची रचना असणार आहे. त्यामुळे मी एक एल आकाराचा पार्ट तयार करतोय. आता तो मी त्यासाठी हा प्लेन घेतो. इथे मी एक एल आकार तयार करणार आहे. ओके. त्याचे डायमेन्शन्स पण द्यावे लागतील आपल्याला. हा 130 आहे. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट त्या रेक्टेंग्युलर ब्लॉकला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे तो रेक्टेंग्युलर ब्लॉक आणि ह्याचे डायमेन्शन ह्याच्यामध्ये डिफरन्स असायला पाहिजे. हा जो मी आता पार्ट तयार करायला लागलोय त्याचे डायमेन्शन्स हे त्या ब्लॉकच्या डायमेन्शनपेक्षा कमीत कमी 50 मध्ये जास्त असणं अपेक्षित आहे. त्यामुळे ह्याचे डायमेन्शन मी 200 करतो आणि ही जाडी 30 ठेवतोय मी आणि ही पण जाडी मी 30 ठेवतोय. 30
आणि याची उंची देखील मी 200 mm ठेवतो. 100. हा 200 बाय 200चा एक एल पार्ट तयार झाला. आता ह्याला मी पॅड करणार आहे. हे पण 200 mm घेऊ आपण. तर हा असा एक पार्ट इथे तयार झालेला आहे. हा तिसरा पार्ट आहे माझ्या असेंब्ली मधला. हा पण मी सेव्ह करतो. ह्याचं नाव देतो 3 आणि सेव्ह. तर आता माझ्याकडे एकूण 3 पार्ट्स तयार आहेत जे आता मी असेंब्ली मध्ये कॉल करणार आहे. ओके. आता त्यामुळे आता माझे पार्ट तयार करून झालेले आहेत. त्यामुळे मला आता पार्ट मॉडेलिंग मध्ये राहायचं काही कारण नाही आहे. त्यामुळे पार्ट मॉडेलिंग बंद करणार आहे. मी सिम्पली इथं फाईल क्लोज करू शकतो किंवा स्टार्ट मेकॅनिकल डिझाइन आणि असेंब्ली डिझाइन मध्ये मी स्ट्रेट अवे जाऊ शकतो. असेंब्ली डिझाइन मध्ये गेलो मी. आता मगाशी मी जसं म्हणालो की इथं प्रॉडक्ट असं दिसतंय. हा प्रॉडक्ट म्हणजेच आपली असेंब्ली. ओके. आता ह्या प्रॉडक्ट मध्ये आपल्याला आपण तयार केलेले 1, 2 आणि 3 ह्या नावाचे पार्ट्स आपल्याला इथं कॉल करायचे. आता हे कॉल कसे करायचे? तर इथं उजवीकडे तुम्हाला एक आयकॉन दिसतोय. बाण आणि एक छोटासा कागदसारखं काहीतरी एक आयकॉन आहे. एक्झिस्टिंग कंपोनंट असं त्या ऑप्शनचं नाव आहे. आता एक्झिस्टिंग कंपोनंट म्हणजे काय? तर आत्ता जी असेंब्ली तुमच्यासमोर ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी क्रिएट केलेले पार्ट्स कॉल करतोय असा त्याचा अर्थ आहे. सो एक्झिस्टिंग कंपोनंट म्हणा, याला क्लिक करा आणि आता ते विचारेल खाली की कुठल्या असेंब्लीमध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग पार्ट कॉल करायचे. त्यासाठी प्रॉडक्ट 1 ही असेंब्ली चूज करा. क्लिक करा ह्याला. तुम्हाला इथे विचारलं जाईल की कुठले पार्ट तुम्हाला कॉल करायचे. एका वेळी तुम्ही कितीही पार्ट्स इथं सिलेक्ट करू शकता. आपण हे तीनही पार्ट्स इथं सिलेक्ट करूया. 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3 ओपन म्हटलं. हे तीनही पार्ट असेंब्ली वर्कबेंच मध्ये आपल्याला इथं आता बघायला मिळतील. ओके. हे तीनही पार्ट इथं आता आलेले आहेत. तुम्हाला सिलेंडर इथं दिसत नाहीये कारण तो आत कुठेतरी लपलेला असणार आहे. आता ह्यासाठी सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी असेंब्लीमध्ये आल्यानंतर आपल्याला हे जे आपण पार्ट्स इथं कॉल केलेत त्याची व्यवस्थित अरेंजमेंट करून घेणं गरजेचं आहे. सो दॅट आपल्याला सगळे पार्ट्स असेंब्लीचे व्यवस्थित सुट्टे-सुट्टे दिसतील. तर ह्यासाठी काय करायचं? तर इथं मॅनिप्युलेट नावाचा एक ऑप्शन आहे. मॅनिप्युलेशन. हे मॅनिप्युलेशन काय करतं? तुम्हाला अलाउ करतं. पार्ट्स असे सरकवता येतात, उचलता येतात, फिरवता येतात. एक्स ॲक्सिस भोवती, वाय ॲक्सिस भोवती, झेड ॲक्सिस भोवती तुम्हाला फिरवता येतात आवश्यकता असेल तर. एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये, वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये, झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला ते पार्ट्स मूव्ह अवे किंवा मूव्ह टुवर्ड्स करता येतात. सो दॅट प्रत्येक पार्ट हा सुट्टा-सुट्टा तुम्हाला दिसू शकतो. आणि तुम्हाला कन्फर्म करता येतं की येस, आपण जे काही पार्ट एक्सपेक्ट केले होते ते इथं आलेले आहेत. त्यासाठी कसं करायचं? मॅनिप्युलेट ऑप्शन घ्या. इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतात. पहिला जो रो आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो कंपोनंट ड्रॅग करू शकता. इथे लिहिलंय बघा, ड्रॅग अलोंग एक्स ॲक्सिस. जर तुम्ही वायला क्लिक केलं तर ड्रॅग अलोंग वाय ॲक्सिस. म्हणजे तुम्ही सिलेक्ट केलेला कंपोनंट एक्स ॲक्सिसमध्ये, वाय ॲक्सिसमध्ये किंवा झेड ॲक्सिसमध्ये तुम्हाला ओढता येतो किंवा ड्रॅग करता येतो. आता जस्ट एक एक्झाम्पल दाखवतो. ड्रॅग अलोंग एक्स ॲक्सिस हा ऑप्शन घेतो. आता हा एक्स ॲक्सिस घेतो कुठला? तर इथं जो आयकॉन दिसतोय तुम्हाला, त्याच्यामधला एक्स घेतला जातो म्हणजे हा. आता जो केसरी झालाय तो म्हणजे एक्स ॲक्सिस. हा म्हणजे वाय ॲक्सिस आणि हा म्हणजे झेड ॲक्सिस. आता कंपोनंट हा कसा होणार आहे? एक्स ॲक्सिस जो तुम्ही पिक कराल तो आता एक्स ॲक्सिसमध्ये ड्रॅग होणार आहे. तर ड्रॅग करायचं कसं? तर त्या कंपोनंटला क्लिक करून होल्ड करायचं पहिलं बटन आणि सिम्पली ड्रॅग करायचं. समजा मी हा आता ब्लॉक ड्रॅग करायचा आहे. कुठल्या ॲक्सिसमध्ये? वाय ॲक्सिसमध्ये. म्हणजे मला ह्या डायरेक्शनला ड्रॅग करायचं आहे, या डायरेक्शनला. तर त्या केसमध्ये ही डायरेक्शन कुठली आहे? तर वाय आहे. त्यामुळे वाय क्लिक करा आणि कंपोनंटवरती माऊस आणा. पहिलं बटन क्लिक करून धरा आणि त्याला ड्रॅग करा. हा वाय डायरेक्शनमध्ये आता मूव्ह व्हायला लागला. जोपर्यंत तुम्ही सोडत नाही आणि माऊस ड्रॅग करत असता तोपर्यंत हा कंपोनंट स्लाईड होत राहतो, ड्रॅग होत राहतो. आता ह्याच मेथडनं आपल्याला हा जो सिलेंडर आहे तो उजवीकडे ड्रॅग करायचा आहे. डायरेक्शन एक्सच आहे त्यामुळे परत इथं क्लिक करून धरून ठेवा आणि हा इथं कंपोनंट ड्रॅग. आता हा जो कंपोनंट आहे तो मला मागं न्यायचा आहे. मागं म्हणजे एक्स ॲक्सिसमध्ये. त्यामुळे इथं एक्स म्हणा, त्याला क्लिक करून धरा आणि मागं ड्रॅग करा किंवा पुढे ड्रॅग करा. ओके. असे एकूण आपण 3 कंपोनंट इथं सक्सेसफुली कॉल केलेले आहेत. ओके. इथं थोडंसं आपण थांबूया आणि ह्या असेंब्लीचं ॲक्चुअल आता हा काय आहे? हे निव्वळ कलेक्शन ऑफ पार्ट्स आहे. कुठल्याही कंपोनंटच्या विथ रिस्पेक्ट टू मूव्ह होऊ शकत नाहीये. आता हे होण्यासाठी नेमकं काय करायचं? तर त्याला म्हणायचं कन्स्ट्रेनिंग. हे कन्स्ट्रेनिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आत्ता आपण इथंच थांबतोय.